नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या क्वेश्चन नंबर 10 मध्ये जे 3 पार्टनर आहेत श्वेता, नुपूर आणि सानिका, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला आहे 3:2:1 आणि बॅलन्स शीटची तारीख दिली आहे 31 मार्च 2019। याच तारखेला या 3 पार्टनरनी धंदा बंद केला आहे। सुरुवातीला बघा, इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म 15 ओळींचा डबल कॉलम रियलायझेशन अकाउंट, 8 ओळींचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 3 कॉलमचा आणि बँक अकाउंट 6 ते 7 ओळी सिंगल कॉलमचा। या प्रॉब्लेमचं असं वैशिष्ट्य आहे की या 3 पार्टनरपैकी दुसरी आणि तिसरी म्हणजे नुपूर आणि सानिका ह्या 2 पार्टनर इन्सॉल्वंट म्हणजे कर्जबाजारी झाले आहेत। त्याचा विचार आपल्याला रियलायझेशनचा प्रॉफिट किंवा लॉस काढून झाल्यानंतरच करावा लागेल। सुरुवातीला बघा, नेहमीप्रमाणे लायबिलिटी साईडला कॅपिटल जे दिलेले आहे ते फक्त 2च पार्टनरचे दिलेले आहेत आणि एका पार्टनरचं सानिकाचं कॅपिटल हे ॲसेट साईडला दिलेलं आहे। श्वेता आणि नुपूरचं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन श्वेताचे 65,000 आणि नुपूरचे 15,000 आणि सानिकाचं बॅलन्स ज्या अर्थी ॲसेटला दिला आहे त्या अर्थी तिचं कॅपिटलचं डेबिट बॅलन्स आहे, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन सानिकाच्या कॉलममध्ये 10,000। या प्रॉब्लेममध्ये एकच आउटसाइडर लायबिलिटी दिली आहे, ती म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स। आउटसाइडर लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट असते, ट्रान्सफर केल्यानंतर ती आउटसाइडर लायबिलिटी आपण डेबिट करतो आणि रियलायझेशन क्रेडिट, मग तेव्हा एंट्री झाली आउटसाइडर लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट। म्हणून रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आउटसाइडर लायबिलिटीज, याच्यामध्ये आपली आउटसाइडर लायबिलिटी एकच आहे म्हणून लिहिलंय सन्ड्री क्रेडिटर्स आणि डायरेक्ट बाहेरच्या कॉलममध्ये रुपये ठेवले आहेत 95,000। ॲसेट साईडला बघा, ॲसेट साईडला सुद्धा एकदाच सगळ्या सन्ड्री ॲसेट एकाच किमतीत दिल्या आहेत 1,60,000। ॲसेटचे बॅलन्स डेबिट असतात, ट्रान्सफर केल्यावर ह्या सन्ड्री ॲसेट क्रेडिट आणि रियलायझेशन अकाउंट डेबिट, मग त्याची एंट्री झाली रियलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स। म्हणून रियलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू सन्ड्री ॲसेट्स 1,60,000। पुढे दिले कॅश ॲट बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000। सानिकाचं बॅलन्स आपण मगाशीच कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवलेला आहे। पुढे ॲडजस्टमेंट पाहायचे आहेत। द फर्म इज डिझॉल्व ऑन 31 मार्च 2019। या तारखेला संस्थेचं या 3 पार्टनरनी विसर्जन केलं आहे। विसर्जनाच्या वेळी बघा, सन्ड्री ॲसेट्स रियलाइज 60% ऑफ इट्स बुक व्हॅल्यू। ॲसेट रियलाइजचा अर्थ होतो त्या ॲसेट आपण मार्केटला विकतो आणि त्यातून आपल्याला किंमत वसूल होते। तर टोटल सन्ड्री ॲसेट तुमच्या आहेत 1,60,000। 1,60,000 पैकी फक्त 60% रकमेची वसुली झाली। मग ॲसेट रियलाइजची एंट्री होते बँक अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट। म्हणून बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रियलायझेशन अकाउंट 96,000 आणि रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट 96,000। हे 96,000 रुपये कसे आले त्याच्या कंसामध्ये दिलेलं आहे 1,60,000च्या 60% रकमेची वसुली झाली आहे। पुढे त्याच्यानंतर रियलायझेशन एक्सपेन्सेस ₹2,000 पेड बाय श्वेता नावाची जी पहिली पार्टनर आहे तिने विसर्जनाचा खर्च पेड केला आहे 2,000।
पार्टनरनी एखादा खर्च केला असेल तर तेवढ्या रकमेचा पार्टनर गिवर असतो. म्हणून एंट्री झाली रियलायझेशन अकाउंट डेबिट टू श्वेताज कॅपिटल अकाउंट. म्हणून रियलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू श्वेताज कॅपिटल अकाउंट 2000 कंसामध्ये दिलेला आहे रियलायझेशन एक्सपेन्सेस, आणि श्वेताज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रियलायझेशन अकाउंट श्वेताच्या कॉलममध्ये 2000. पुढे म्हटलंय नुपूर अँड सानिका बोथ आर इन्सॉल्वंट. दुसरी आणि तिसरी पार्टनर नुपूर आणि सानिका या दोन पार्टनर इन्सॉल्वंट झाल्या आहेत. याचा अर्थ कर्जबाजारी झाल्या आहेत. तरी सुद्धा बघा नुपूर्स प्रायव्हेट इस्टेट हॅज गॉट अ सरप्लस ऑफ ₹3000 अँड दॅट ऑफ सानिका ₹8000. म्हणजे नुपूरच्या खाजगी मालमत्तेतून आपल्याला वसूल झाले आहेत 3000 आणि सानिकाकडून वसूल झाले आहेत 8000. त्या दोघींकडून एकूण 3000 आणि 8000 असे 11000 रुपये वसूल झाले आहेत. त्याची एंट्री झाली आहे बँक अकाउंट डेबिट 11000 टू नुपूर कॅपिटल अकाउंट 3000 टू सानिकाज कॅपिटल अकाउंट 8000. म्हणून बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू नुपूर कॅपिटल अकाउंट 3000 आणि टू सानिकाज कॅपिटल अकाउंट 8000, आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट नुपूरच्या कॉलममध्ये 3000 आणि सानिकाच्या कॉलममध्ये 8000. पुढे बघा या प्रॉब्लेममध्ये सन्ड्री क्रेडिटर्स ही आउटसाइडर लायबिलिटी पेड केल्याबद्दल कुठेही उल्लेख नाही आहे. असं असलं तरी आपल्याला संस्था बंद करायची असल्यामुळे सर्व आउटसाइडर लायबिलिटी पेड करायच्या असतात. म्हणून सन्ड्री क्रेडिटरचं सुद्धा आपल्याला पेमेंट करावं लागेल बुक व्हॅल्यूनी, म्हणजे 95,000. एंट्री झाली रियलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणून रियलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 95,000 कंसात दिले सन्ड्री क्रेडिटर्स पेड ऑफ, आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रियलायझेशन अकाउंट 95,000. आता इन्सॉल्वंट पार्टनरची डेफिशियन्सी काढण्यापूर्वी आपल्याला रियलायझेशन अकाउंटवरचा प्रॉफिट किंवा लॉस काढावा लागेल. या प्रॉब्लेममध्ये सुद्धा रियलायझेशन अकाउंटची डेबिट साईडची बेरीज जास्त आहे 2,57,000. तीच क्रेडिटला लिहिली आहे, आणि 2,57,000तून 95,000 आणि 96,000 या दोन अमाऊंटची बेरीज वजा केल्यानंतर फरक आला आहे, म्हणजे लॉस आला आहे 66,000. हा लॉस तिन्ही पार्टनरना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये म्हणजे 3:2:1 मध्ये विभागून दाखवावा लागेल. म्हणून 66,000 भागिले 6 केल्यावर भागाकार येतो 11,000. म्हणून लिहिले आपण रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात लॉस श्वेता 33,000, नुपूर 22,000 आणि सानिका 11,000, आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रियलायझेशन अकाउंट 33,000, 22,000, 11,000. आता ज्या दोन पार्टनर इन्सॉल्वंट आहेत त्या दोघींची पण आपल्याला प्रथम डेबिट साईडची बेरीज करावी लागेल. तर नुपूरची डेबिट साईडची बेरीज झाली 22,000, आणि त्या 22,000तून 15,000 आणि 3,000 असे 18,000 वजा केल्यानंतर नुपूरची डेफिशियन्सी आली 4,000. आणि आता ही डेफिशियन्सी आपल्याला श्वेताच्या कॉलममध्ये टाकावी लागेल. त्याचप्रमाणे सानिकाची डेबिट साईडची बेरीज झाली 21,000, आणि क्रेडिट साईडला पण लिहिले आपण 21,000, आणि त्यातून 8,000 मायनस केल्यानंतर सानिकाची डेफिशियन्सी आली 13,000. तर सानिकाची डेफिशियन्सी सुद्धा आपल्याला
श्वेताला इथे सहन करावी लागेल, म्हणून 2 इन्सॉल्वंट पार्टनरची डेफिशियन्सी या एकट्या श्वेताला सहन करावी लागणार आहे. त्याची एंट्री दिली आहे. श्वेताज कॅपिटल अकाउंट डेबिट 17,000 टू नुपूर कॅपिटल अकाउंट 4,000 टू सानिकाज कॅपिटल अकाउंट 13,000. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला श्वेताच्या कॉलममध्ये 17,000 भरण्यासाठी आपल्याला एंट्रीतल्या दोन्ही क्रेडिट अकाउंटची नावं लिहावी लागतील. म्हणून श्वेताच्या कॉलममध्ये लिहिताना टू नुपूर कॅपिटल अकाउंट 4,000 आणि टू सानिकाज कॅपिटल अकाउंट 13,000 आणि एंट्रीमध्ये हे 2 पार्टनर क्रेडिट आहेत, म्हणून त्यांच्या क्रेडिट कॉलममध्ये एवढे रुपये भरले गेले पाहिजेत. पण क्रेडिटला लिहिताना आपल्याला एंट्रीतल्या डेबिट अकाउंटचं नाव लिहावं लागतं. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय श्वेताज कॅपिटल अकाउंट नुपूरच्या कॉलममध्ये 4,000 आणि सानिकाच्या कॉलममध्ये 13,000. आता फक्त आपल्याला श्वेताचा कॉलमचं बॅलन्सिंग करायचं आहे. श्वेताची क्रेडिट साईडची बेरीज झाली 67,000, तीच आपण डेबिटला लिहिली आहे आणि 67,000तून या 3 अमाऊंटची बेरीज करून ती वजा केल्यानंतर जो फरक आला आहे तो आपल्याला बँकेत टाकायचा आहे. तो फरक आला आहे 17,000, त्याला लिहिला आहे टू बँक अकाउंट आणि म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय श्वेताज कॅपिटल अकाउंट 17,000 अशा रीतीने आपला बँक अकाउंट टॅली झाला आहे 1,12,000.